चित्रांमध्ये किंवा फक्त चित्रपटांमध्ये दिसणारी पोलिसांची हत्यारं प्रत्यक्ष पाहण्याचा आणि हाताळण्याचा अनुभव चिमुरड्यांनी घेतलेला आहे। तो कसा तुम्हीच पहा। रायफल, स्टेन गन, पिस्टल, गॅस गन आणि पोलीस वापरतात ती शस्त्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हाताळता आली। निमित्त होतं जळगावमधल्या पोलीस दलातल्या शस्त्र प्रदर्शनाचं। जवळपास 4000 विद्यार्थ्यांनी या शस्त्र प्रदर्शनासाठी हजेरी लावली आणि पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांची इत्थंभूत माहिती घेतली। आणि हे सर्व झालं ते पोलिसांच्या उपस्थितीतच। विद्यार्थ्यांनी एका हलक्या फुलक्या वातावरणात या प्रदर्शनाला भेट दिली। त्यांची पोलिसांबाबत असलेली भीती सुद्धा यामुळे नाहीशी झाल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी ही खरीखुरी शस्त्र पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार हातात घेत प्रत्यक्ष अनुभवली सुद्धा। नेमका पोलीस कसं काम करते आणि ही सर्व गोष्टी त्यांना दाखवायच्या होत्या। आणि त्याच्यासोबत म्हणजे ह्या मुलांपैकी कोणी भविष्यात मोठा झाल्यानंतर चांगल्या मुलांना आपल्या डिपार्टमेंट मध्ये आकर्षित करण्याचे पण हेतू होते। आणि त्याच्यासोबत ज्यांना चांगला कायदा पालन करणारे नागरिक अशा देखील त्यांना तयार करण्यामध्ये ही पण एक होतो। कोणतं शस्त्र कोण वापरतं, कोणत्या परिस्थितीत कोणत्या शस्त्राचा वापर होतो आणि ते का महत्त्वाचं असतं, तर अश्रुधुरासारख्या गोष्टींचा वापर कसा होतो याबाबतची सखोल माहिती यावेळेला विद्यार्थ्यांना देण्यात आली। प्रामुख्याने अश्रुधूर या गनचा वापर कधी केला जातो हे पोलिसांनी आम्हाला सांगितलं, जे की आम्ही फक्त टीव्ही मध्ये पाहिलं होतं। ते यावेळेस आम्ही प्रत्यक्षात पाहिलं। पोलीस काकांनी आम्हाला त्यांच्याकडे ज्या रायफली असतात त्या पण दाखवल्या आणि कशा चालवतात ते पण दाखवल्या। पोलीस 24 तास ऑन ड्युटी असल्यामुळे सुरक्षा आणि शांतता प्रस्थापित होत असते। वेळ प्रसंगी पोलिसांना कठोर भूमिका सुद्धा घ्यावी लागते। मात्र तेच पोलीस जेव्हा शिक्षकाच्या भूमिकेत येतात तेव्हा लहानगे सुद्धा आल्हाददायक वातावरणात हरवून गेल्याचं पाहायला मिळालं। जळगाव जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे। त्यामुळे लोकशाही मराठीकडून महाराष्ट्र पोलिसांना मानाचं सल्यूट। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।